खासदार माने साहेब, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, विद्यार्थी मित्र, पत्रकार मित्र, सर्वांना मी आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि तसं जयंतनं काय त्याच्या डोक्यात होतं माहीत नाही, त्यांनी मला अगोदर सांगितलं नाही. पण इथं कृषी विज्ञान केंद्र आहे, आपल्याला जायचं. रस्त्याला आल्यावर सांगितलं का त्याने पहिली मला का तुम्ही सगळ्यांनी मिळून मोहाशीच काही लागे बांधे नातेगोते जोडलं मला माहीत नाही. पण आल्यानंतर खरंच काय एवढ्या कमी वेळात मला नाही वाटत का तुमच्याकडून काही घेता येईल. परंतु निश्चित जे काही मोहापासनं खीर बनवली का, जे मी परवा पवार साहेबांच्या समोर भाषण केलं का, मोहाला फक्त दारूबरोबर जोडलं जातं आणि दारूचं ना आदिवासीचं नातं आहे असं सांगितलं जातं. पण त्याच्यातले गुणधर्मसुद्धा मी साहेबांना सांगितले. त्यात साहेबसुद्धा ते मला वाटतं दुसऱ्यांदा बोललो, कारण एकदा अशी ठराविक आमची 4-5 लोकांची बैठक होती, त्याच्यातसुद्धा बोललो का माझा उद्देश असाच आहे का त्याला ना कुठं जनावर खात, ना कुठल्याच प्रकारचे नुकसान, ना त्याची वादळ येऊ द्या, वारं येऊ द्या, कधी ते उमळून पडत नाही, कधी मोडत नाही, तोडत नाही. फक्त एकच का त्याची झाड होण्याचे जे दिवस आहेत, ते मी आता आल्या आल्या खासदार साहेबांना तेच म्हणत होतो का त्याचे फळं लवकर येण्यासाठीचं क्राफ्टिंगची जशी आता सुविधा आलेली आहे, किंवा तुम्ही टिश्यू कल्चरचं कुठल्याही माध्यमातून, पण ते 4-5व्या वर्षी का होईना त्याला फळ आलं पाहिजे का, जेणेकरून त्याच्यातले कंटेंट कमी झाले तरी चालतील. त्याचं उत्पादन तर वाढणारच, कारण मला माहीत आहे आमच्या इथं द्राक्ष करतात लोक. पूर्वीचे वनरूट लावायचे त्याच्यापेक्षा 4 पट उत्पन्न ग्राफ्टिंगनं मिळतं. तर उत्पन्न वाढू शकतो, फक्त कंटेन कमी होतील. तर कंटेन आपल्याला फक्त अल्कोहोलसाठी गरजेचे असतात, पण आपल्याला अल्कोहोलची त्याची गरजच नाही आहे. जे बाकीचं मिळणार आहे का, जसं आपण आमच्या इकडं मोठी म्हणतात, तुम्ही त्याला ते बियांना काय म्हणतात माहीत नाही, पण मला एवढं माहीत आहे का मोहाचं झाड हे प्रत्येक गोष्ट त्याची, अगदी मी आदिवासी असल्यामुळं त्याच्या सालीचं सुद्धा औषध होतं आहे, ते मला माहीत आहे. त्याच्यामुळे निश्चितच त्याच्यात तुम्ही जर सहकार्य केलं तर माझी तर एक अपेक्षा अपूर्ण राहिली आता का मी तुमच्याकडं बराच वेळ बसून तुमच्याबरोबर खूप सारं समजून घ्यायला पाहिजे होतं. कारण खीर होते ही पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये मी चाखली. आता हेच जर मी कुठं सांगितलं कोण मान्य करेल, कारण सगळ्यांना माहीत आहे मोहाची फक्त दारूच आहे. आत्ताशी कुठं लाडूवर गेलेत, आत्ताशी कुठं चिक्कीवर गेलेत. आत्ताशी मी सांगताना थोडंसं पटवून सांगत असतो, आमचं आदिवासीचं किंवा गरिबाचं ड्रायफ्रूट म्हणजे मोहाचं फूल. तर अगदी खरं आहे, एवढं पौष्टिक ते सगळे आहे. तर मोहाबरोबर इतरही तुमच्या काही बाबी तुमच्याकडून खूप साऱ्या घेण्यासारख्या आहेत का, माती परीक्षण असेल किंवा इतरही, कारण इथं सगळं शास्त्रज्ञांसहित सगळी व्यवस्था या ठिकाणी आहे. तर निश्चितच मी माझा एखादा ग्रुप आणतो का त्याला तुमचा आदर्श घेऊन त्यांना त्याच्या शेतीत काही करता येईल का, शेतीत. कारण ती एवढ्या लांब लांब स्वतःच्या खर्चानं सरकार टूर काढलं मग जातात असं नाही. ती मुलंच अशी आहेत का, नाशिक जिल्ह्यात 2 जण असे आहेत का द्राक्षाच्या घडाला, बंचला, एका बंचमध्ये किती मणी असले, समजा 125 मणी असले तर त्याला किती पानं असली पाहिजे तर त्याची फुगवण क्षमता चांगली होते. एवढं ॲक्युरेट सांगणारे सर्वसामान्य शेतकरी आहेत आणि 100% एक्सपोर्ट करणारे आहेत. अशा मुलांना सुद्धा याची गरज आहे. कारण